नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. हा पालखीच्या व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. आज आम्ही पालखी आणायला गावामध्ये त्यासाठी चाललेलो, तिथला हा व्हिडिओ आहे आणि तिथला पूर्ण व्हिडिओ गावामध्ये पालखी कशी आणली जाते आणि किती गर्दी असते तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. तर माझ्या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा, स्किप करू नका अजिबात. आम्ही तिघे पण, माझा मुलगा पण आणि आम्ही दोघे पण गेलेलो पालखी आणायला. गावाच्या वेशीवर अशी रांगोळी काढलेली मस्त. आता घरापासून आम्ही थोड्याशा अंतरावरती गाडीवर चाललेलो, कारण की एका ठिकाणी गाडी लावायची आणि मग तिथून मग पालखीसोबत यायचं असं ठरवलेलं. पालखी जेव्हा येणार असते गावामध्ये तिथून म्हणजे एक 5 ते 10 किलोमीटरपासून रस्ते बंद असतात. पाहू शकता इथं वाहनं फक्त एका साईडने आणि एका साईडने लोक चाललेले आहेत, वारकरी लोक. पोलीस बंदोबस्त पण खूप कडक असतो इथे. आणि हा एक हायवे, सोलापूर पुणे हायवे आहे, त्याच्यामुळं इथं गर्दीचं प्रमाण पण खूप जास्त असतं आणि लोक पण नाही का पालखी घ्यायला आलेले आहेत. आमच्या गावापासून ते 4 ते 5 किलोमीटर पालखी आली की मग सगळे लोक पालखीला आणायला जातात. सगळे म्हणजे जे जातात ते जातात. मग आम्ही पण गेल्या वर्षीपासून जात होतो. एक सोहळा पाहायला भेटतो असं वारकऱ्यांबरोबर ते, आणि छानही वाटतं आणि मुलाला पण पाहायला आवडतं, त्याच्यामुळे जात होतो आम्ही. आपण दोघांत मॅचिंग पण आमचा अनंत नक्षत्राचं
जाऊन आलो बसून गेलो लांब चालायचं काम पत्तर बाय दमत नाही तेवढा अशा प्रकारे इथं गावामध्ये पालखी दाखल झालेली आहे आणि आमच्या गावातल्या श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये पालखीचं म्हणजे 1 दिवसाचा मुक्काम असतो. 1 दिवस इथं दर्शनासाठी आणि वारकऱ्यांसाठी आरामासाठी 1 दिवस इथं मुक्काम केला जातो यवत गावामध्ये. तर मग त्याच्यासाठी मग आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला एक 10-11 वाजता पालखीचं सगळं झाल्याच्या नंतर आम्ही दर्शनासाठी येतो इथे मंदिरामध्ये. मग दर्शनासाठी आम्ही लाईन लावलेली कारण की संध्याकाळची वेळ होती आणि प्रचंड गर्दी झालेली होती पाहू शकता. आणि एक यात्रेचं रूप येतं. तर आम्ही लाईनीमध्ये दर्शन घ्यायला गेलेलो मंदिरात. कारण की सकाळी मग पालखी लवकर हलते, दर्शन काय होत नाही, त्याच्यामुळे आम्ही रात्रीच म्हणजे सकाळी पण गेलेलो पण मुलांसाठी दर्शन सकाळीच रात्रीच पटकन घेतलं. मंदिरात काय पाया पण पडून देत नाही, लगेच सरकवतात पोलीस लोक, त्याच्यामुळे काय आतमध्ये शूटिंग घेता आली नाही. बाहेरचंच आहे हे सगळं इथला बंदोबस्त. तुम्ही पण घ्या सगळेजण दर्शन घेऊन. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि त्याचनंतर आम्ही रथाच्या सोबत फोटो काढलेले इथं पाहू शकता तुम्ही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या गावामध्ये कोणत्या महाराजांची पालखी येते नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.